चला दुंद्रे संघ आपण सलामीची जोडी लगेच पाठवायची मैदानाचं आतमध्ये. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपल्याला अनुभवायला मिळतोय. रोशन साई स्पोर्ट चंद्रन आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025. चला एबी बाय बाय, बेस्ट ऑफ लक पुढील स्पर्धेसाठी. आणि यंदा खरं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ यांच्या वतीनं स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हे तुम्हाला वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळेल. म्हणजे डे नाईट फॉर्मॅटमध्ये येणारा हंगाम. अगदी ती स्पर्धा म्हटली तर खूप सारी पारितोषिकं. कोण फलंदाज 3 धावा काढेल त्यालाही पारितोषिक, ऐवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांना पारितोषिक, विविध पारितोषिकाने नटलेली ती स्पर्धा तुम्हाला यंदाच्या हंगामामध्ये डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. खूप मोठी चांगली स्पर्धा आहे. आवर्जून त्या स्पर्धेला आपण उपस्थित राहा. प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी. आय थिंक तिथे 2 व्हीलर बाईक जितू दादा आहे तिथे लकी प्रेक्षकासाठी ऐवा कॅच घेणाऱ्याला. आणि जो फलंदाज आय थिंक 3 धावा धावून काढेल त्यालाही तिथे पारितोषिक आहे. त्या स्पर्धेमध्ये आय थिंक 500 रुपये कॅश प्राईज आणि टी शर्ट. आयवा कॅशसाठी सुद्धा 500 रुपये कॅश प्राईज. आणि लकी एक भाग्यवान त्या प्रेक्षकाला 2 व्हीलर बाईक मिळेल. चला शिवाजीनगर संघ 12वा प्रतिनिधी निशांत. दिशांत आलाय गोलंदाजीच्या बोल्यावरती. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आहे दुंद्रे टीमचा. प्रसन्न आणि किशोर ही सलामीची जोडी. किशोरनं पहिल्या बॉलवरती बॅटचा पैस ओपन केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, षटकार. खरं तर प्रसन्न पाटील आणि किशोर सिनारे ही सलामीची जोडी. प्रसन्न पाटील म्हटलं तर शिवन्न 11 अदय संघाचं प्रतिनिधित्व पनवेल प्रीमियर लीगमध्ये प्रसन्न पाटीलने केलं होतं. सुपर 8 पर्यंत प्रवास गाठला होता प्रसन्न पाटील आणि टीमना. किशोर या बॉलला लॉब खेळतोय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र कॅचला कॅरी केली जाते. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला झटका लागतोय दुंद्रे टीमला. ॲज अ कॅप्टन किशोर सिनारे बॅक टू द पवेलियन. द 11 दुंद्रे टीमला अगदी एकीकडे लक्ष लावले तर आपण जो संघ मागचा सामना गमावला गेला दुसाटणे संघ थोडंसं चर्चा करतोय की काय चुका घडल्या गेल्यात की त्या मॅचमध्ये मायनस पॉईंट राहिले गेले. एबीची पहिली विकेट, त्याच्यानंतर अनिकेत नॉट आउट राहिला परंतु त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाही आहे आणि धावा कमी. त्यातल्या त्यात मग धावा वाचवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जे क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी थोड्याशा काहीतरी चुका घडल्या गेल्या. कारण का टॉप पॅच जे लागले गेले पहिले 2 चौकार आय थिंक तिथे थोडंसं मनोबल खचलं गेलं आहे आणि तिथनं मात्र वावंजे संघाची गाडी सुसाट निघाली, ती काही थांबली नाही आहे. विजय प्रस्थापित केला त्या संघानं. नवीन फलंदाज साहिल आलाय. पहिल्या बॉलवरती इथे मात्र सिंगल पूर्ण होते. साहिलला स्वतःचं खातं उघडता आलंय. षटकारानंतर गोलंदाज दिशांना चांगले प्रत्युत्तर दिलंय. टॉस गमावल्यानंतर गोलंदाजीला इन्व्हाइट केलं खरं परंतु हा निर्णय कितपत योग्य असेल ते सिद्ध करावा लागेल तिरंगा 11 दुंद्रे टीमला. आता प्रसन्न पाटील
स्ट्रायकर एंडला तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. याच दरम्यान संतोषजी देशेकर साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे. दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ चषक आपण पाहतोय. दिशांचा पुढचा बॉल यावेळेस सफल झालाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे दन दन करत आलाय. चौकार. अंदाज बॉल वरती बोट ज्या पद्धतीने फिरवतो तो प्रसन्न पाटील बॅटिंग मध्ये बॉललाही त्याच पद्धतीने वळवतो. प्रसन्न पाटील खरं तर एक गोलंदाज म्हणून चांगला प्रचलित आहे. प्रोफेशनल क्रिकेटर अगदी उच्च स्तरावरती क्रिकेट त्याच्या माध्यमातूनही खुल्या गटातील क्रिकेट त्याच्या माध्यमातूनही खेळलं जात आहे. जरूर सर्वांना उत्सुकता होती की ISPL मध्ये कदाचित प्रसन्न पाटील नॉमिनेशन आहे का, परंतु त्याची चाचपणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं की प्रसन्न पाटीलनं अगदी क्वालिफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये नॉमिनेशन केलंच नव्हतं. नाही तर डेफिनेटली प्रसन्न पाटीलच्या नावाचाही विचार झाला असता त्या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल व्हाट अ स्ट्रोक फ्लिक ऑफ द रेस वन्स अगेन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. षटक क्रमांक पहिला आपण इथे समाप्त होताना पाहायला मिळाला. 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं धावपलिकावरती लागल्या गेल्यात. 18 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक दिशांना हाताळलं गेलं. अगदी इथे धावा ज्या बनल्या गेल्यात 1 गडी बाद 18 धावा लागल्यात. त्याच्यात प्रसन्नचा एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला आणि किशोरनं केलेल्या सुरुवात एक षटकार तोही पाहायला मिळाला आणि एक विकेटही पाहायला मिळालं. गोलंदाजचं नाव दैवत. विराट कोहलीचा हा फॅन असणारा खेळाडू तुम्हाला गोलंदाजीच्या बोल्यावरती दैवत 18 नंबरचे जर्सी परिधान केलेला हा खेळाडू इन ॲक्शन मध्ये तुम्हाला द्वितीय षटकामध्ये पाहायला मिळाला. आणि समोर प्रसन्न पाटील ज्यानं 3 बॉलमध्ये 11 बनवल्यात. बॅटिंगचा दर्जा त्याने उंचावताना इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये टाकलेले 2 खणखणीत फटके पाहिलेत. पुढचा बॉल अगदी याही बॉलला त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर सरकल्यानंतर गुडघाही वाकवला, त्यानंतर जमिनीपर्यंत पूर्ण शरीराला झोकून दिलं होतं. ज्या पद्धतीने परेश खडके म्हणा किंवा ऋषभ पंत अगदी अशा पद्धतीने फटके खेळतात तीच जणू काही आठवण करून देणारा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु डॉट बॉल आलाय. दैवतची मात्र या षटकाची सुरुवात चांगली आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही अशा पद्धतीने फटके नाही खेळू शकत, कारण का मैदान हे चहो बाजूला आहे, चारी बाजूला. त्यामुळं चारी बाजूला लवेश दिघे सर पाहिलं तर तेवढ्याच धावा आहेत, असं नाही की ऑन साईडला धावा तेवढ्या मिळतात. त्यामुळे इनसाइड आउट अगदी व्ही शेप, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, गलीच्या रिजनला पॉईंटला तुम्ही फटके टोलू शकता. फक्त बॉलला तुम्ही त्याच्या मेरिटनुसार खेळा, तुम्हाला धावा जरूर मिळतील. परंतु हनुमान
ग्रामीण क्रिकेट तसं खेळलं जात नाही आहे. ग्रामीण क्रिकेट अगदी आपला फेवरेट जो स्ट्रॉंग बाजू आहे त्याच बाजूला खेळतात. वन्स अगेन अगदी त्याच पद्धतीनं उल्लेख केला मी त्या गोष्टीचा की मैदानाच्या चारही बाजूला धावा असतात, परंतु प्रसन्ननं सांगितलं नाही आहे माझा फेवरेट झोन माझा 7-12 अगदी लॉंग लेगला आहे, त्यामुळे मी त्याच दिशेमध्ये धावा बनवेल. मला दुसरी बाजू पटत नाही आहे. परंतु 2 बॉल डॉट आलेत. पुढचा बॉल दैवतचा. यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय नॉन स्टॉप. चौकार पाहायला मिळतोय. 22च्या माध्यमातून हा चौकार आलाय. लॉंग स्टॉप रिजनला अगदी फलंदाजाला चकवा दिला या बॉलनं. तदनंतर यष्टीरक्षकालाही चकवा दिला, मग मात्र बॉल थांबला नाहीये. नॉन स्टॉप गेला होता बॉल, सीमा पलीकडे चौकार आलाय लॉंग स्टॉपच्या रिजनला. 22चा मिळालेला हा चौकार. टोटल धाव फलकावरती 22 लागतात. अजून या ओव्हरमध्ये प्रसन्नला आपल्या बॅटवरती एकही बॉल खेळता आला नाहीये. 3 बॉल शिल्लक आहेत. थोडासा प्रयत्न करेल येणाऱ्या बॉलवरती. इथे प्रेशर टाकलं होतं परंतु बॉल दिशाहीन राहिला गेलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर गोलंदाजी करते सध्याच्या घडीला शिवाजीनगर हा संघ. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे धुंद्रे टीमकडनं की जास्तीत जास्त चांगले मोठे फटके, परंतु शिवाजीनगर टीम सुद्धा कमी नाहीये. स्विच इट फुल टॉस बॉल होता. पहिल्या स्लिपला खेळाडू होता त्याला चकवा दिलाय बॉल ना. बॉल चाललाय सीमा पलीकडे दन दन करत. चौकार. थँक्यू सो मच. पहा बाबूशाह, आपण एक पाहिलं होतं द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांना इंटरव्ह्यू तेव्हा विचारले की तुम्ही मध्ये जे फटके मारता ते तुम्ही कुठून शिकला, तर त्यांनी सांगितलं की आम्ही गलीमध्ये क्रिकेट केलं होतं त्यामुळे समोर धाव्या असायच्या. आय थिंक आता प्रसन्न ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो त्याला जर का प्रश्न विचारला तर उत्तर काय मिळेल हाही मोठा प्रश्न आहे. परंतु इथे अपील केली जाते आणि इथे या बॉलवरती विकेट मिळाले. कारण का त्याचं उत्तर हे मिळालंय की प्रसन्न मागच्या बाजूला जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आणि समोर खेळण्यासाठी आला आणि एक्झॅक्टली तिथे हा फलंदाज बाद झालाय. या गोष्टी घडत असतात. मगाशीच मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की यार समोर धावा आहेत, तुम्ही प्रयत्न का नाही करत. परंतु त्याचं उत्तर होतं की मी मागच्या बाजूला जास्त धावा बनवतोय. मी क्रिकेट मागच्या बाजूला धावा बनवण्यानं सुरुवात केली, त्यामुळे मी समोर नाही मारणार आणि एक्झॅक्टली ते उलट्या दिशेला घडलं गेलं. फलंदाज बाद झालाय. चांगल्या चांगल्या क्रिकेटरच्या या गोष्टी असतात की यार तुम्ही हा फेवरेट स्ट्रोक कशा पद्धतीने कन्वर्ट करता, तुम्हाला सराव कुठे मिळाला, तुम्ही कशामुळे हा फटका खेळताय, त्याची उत्तरं असतात ती आणि त्या गोष्टींचा अभ्यासही करावा लागतो. आपणही आपल्या पद्धतीने आपल्याकडे जी जागा असते, आपल्याकडे जी मैदानं असतं त्याच्यामध्ये आपण सराव करतो, परंतु सराव कशा पद्धतीचा असतो आणि तो सराव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मॅचमध्ये दाखवावाही लागतो, तेव्हा तुम्हाला तिथे धावा बनतात. जरूर इथं प्रयत्न चांगला होता प्रसन्नचा, त्यानं योगदान जरूर चांगल्या पद्धतीने दिलं. 2 चौकार 1 षटकार लावला गेलाय. टोटल धावफलकावरती 27 लागल्यात. दुसरं षटक दैवतचं मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज आला ज्ञानेश्वर. मधल्या फलीचा हाही भरोसेमंद फलंदाज आहे तिरंगा 11 दुंद्रे टीमचा. पहिल्या बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला गॅप आहे तिकडे, परंतु फिल्डिंग चांगली झाली आणि इथे 2 धावा पूर्ण होतात या बॉलवरती. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त होते. धावफलकावरती 2 गडी बाद धावफलकावरती लागल्यात, त्या म्हणजे 29. आपण करणार आहोत त्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावा आणि आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव.
खरं तर ही भारतीय संस्कृती याही मंचावरती इथे जोपासली जाते. आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे मात्र सन्मान सोहळा होताना पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल बॅटच्या टो लेनला अगदी स्क्वेअर लेगच्या पंचाकडे बॉल चाललाय. दुसरीचा प्रयत्न, प्रेशर टाकलाय फिल्डिंग वरती आहे आणि 2 धावा इथे मात्र आरामात पूर्ण होतात. हा प्रेशरचा फायदा आहे, कारण का नेहमीच धीम्या गतीनं बॅटवरती बॉल आल्यानंतर त्याला धीम्या गतीनं खेळल्यावरती असा दूरवरच्या खेळाडूंवरती प्रेशर टाकला जातो. तिथं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. स्ट्रायकर एंडला साहिल होते. 2 धावा. गोलंदाज तन्मय आलाय. इथे अपील आहे परंतु पंच सांगतात की इथे फलंदाज सुरक्षित आहे. नेक्स्ट सोडून जाणारा हा बॉल होता. पंचांनी सांगितलं की अजून इथे नाही, धाव नाहीये. डॉट बॉल आलाय. धाव संख्या स्थिर आहे, कारण का 31 धावा धावपालिकावरती. 4 षटकांचा सामना आहे. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर का आपण धावा पाहिल्या तर जवळजवळ 11 ते 12 धावा आपल्याला तिथे डेफिनेटली पाहायला मिळाल्या. हा बॉल इथे मात्र पाहणी केली जाईल. पंच लगेच सुनीलजी तांडे सर आमच्याकडे वळतात आणि त्यांनी सांगितलं हा बॉल इथे मात्र वाईट आहे. तन्मय गोलंदाजीला तयार. हा बॉल डीप राहिलाय. टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला, उचलून मिळाले नाहीये आणि डॉट बॉल आलाय. इथे या षटक्यामध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलला 2 धावा आल्या. त्याच्यानंतर लागोपाठचे 2 बॉल, एक मागचा बॉल एक वाईट होता. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत. मिस्टामिंग आहे, टॉप एज लागलाय आणि इथे विकेटचं बदन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागतो बॅटिंग करणाऱ्या तिरंगा 11 दुंद्रे टीमला. फलंदाज साहिल जले बॅक टू द पवेलियन. जयेश, अगदी चांगलं संगीत आहे आणि एकनाथजी माले साहेबांनी खरं तर यांनी विचारलेलं थेट पंतप्रधानांना प्रश्न योग्यच आहे. कारण का सध्याच्या घडीला जितूदादा महाराष्ट्रामधील नव्हे तर रायगडमध्ये सर्व पक्षीय मग ते सत्तेमध्ये असो किंवा विरोधकामध्ये सर्वांचं एक म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं. सर्वांच्या मनामध्ये प्रयत्न चालू आहेत, परंतु प्रयत्नांना यश मिळणार कधी लवेश, हाही मोठा प्रश्न आहे. कारण का अल्टिमेट दिलं होतं 3 डिसेंबरपर्यंत. आज आपण 10 डिसेंबर उजाडलाय. अल्टिमेटर संपून 7 दिवस झालेत, परंतु अजूनही आता येथे जवळजवळ 25 ते 22 तारखेला पहिलं विमान उडणार पण आहे, परंतु अजून नावाची घोषणा होत नाहीये. परंतु इथे घोषणा करण्यासाठी हा फलंदाज तयार आहे. बॉल चालला सीमा पलीकडे. खेळाडूच्या अवाक्याच्या बाहेर राहिला टप्पा आणि सीमा पलीकडे चौकार आलाय. मच जो नुकताच विषय आपण घेतलेला विमानतळाचा, काल कामोडेच्या गावामध्ये एक बैठकी घडली गेली आणि आज विधान भवनामध्ये सुद्धा खासदार बाल्यामामा यांच्या नेतृत्वाखाली तिथेही अगदी ते आंदोलनाला सुरुवात आहे आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे प्रयत्न सध्या विमानतळासाठी भरपूर चालू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दुंद्रे संघ धावांसाठी प्रयत्न करतोय. या बॉलवरती षटकार मिळालाय. षटक क्रमांक 3 समाप्त आहे. 42 धावा धावपलिकावरती लागल्यात.
अजून शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. त्यामुळे शिवाजीनगर संघ खरं तर इथून प्रयत्न करेल की धावा थांबवायला हव्यात. जर या धावा 60च्या घरामध्ये पोहोचल्या गेल्या तर डेफिनेटली तिथे तिरंगा 11 दुंद्रे संघ हवी होईल. कारण का प्रसन्न पाटील सारखा एक गोलंदाज ते 6 बॉल खेळणं तेवढं सोपं नाही आहे. आणि आय थिंक ते पहिल्याच षटकामध्ये ती गोलंदाजी तिथे सामोरं जावं लागेल. त्या अनुषंगाने तिथे तुम्हाला 5 ते 6 धावा मिळाल्या तरी पुष्कळ होतील. त्याहून कमी राहिलं तर मात्र मग डोकेदुखी धरेल. त्यासाठी हे षटक निर्णायक असेल. आणि विनीत या गोलंदाजावरती ओमकार अगदी टी शर्ट वरती विनीत नाव आहे. येस तिथे टी शर्ट बदलवली गेली. ओमकार आलाय. ओमकार की जय जयकार. शेवटच्या षटकामध्ये होणार काय. सुरुवात झाली आहे. बॉलला डीप केलं होतं या परंतु यष्टी रक्षकाने साथ दिली नाहीये. बॉल जरूर खाली ठेवलं होतं. बाईच्या माध्यमातून सिंगल पूर्ण झाली आहे. जर हा डॉट बॉल राहिला असता तर थोडंसं प्रेशर दुंद्रे टीमवरती राहिला असता. कारण का पहिलं बॉल होता. डॉट बॉल आला असता प्रेशर राहिलं असतं. 5 बॉलमध्ये धावा जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न. परंतु इथे आता शेवटचे 5 बॉल आणि स्ट्रायकर यांना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे अमर, ज्यानं चौकार षटकार मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती दाखवलाय. कमालीचा बॉल आहे. यष्टी रक्षकाने साथ द्यायला हवी आता. आणि इथे डॉट बॉलच असेल. पुढचा सामना असेल सामना क्रमांक 4 वाजे विपक्ष पळसपे. वाजे विरोधात पळसपे हा संघ खेळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. हा बॉल इथे लाईन चेकआउट केली जाईल. वेग होता ओमकारच्या या बॉलवरती परंतु दिशा नव्हती. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव जोडली जाईल. टोटल धावा धावपालिकावरती 44 लागतात. हे षटक आत्तापर्यंत तरी आपण म्हणू शकाल की ओमकारचं चांगल्या पद्धतीने हाताळतो गेलं. कारण का डेथ ओव्हर स्पेशल अगदी चांगला गोलंदाजाची निवड करावी लागते. कारण का हे षटक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हाणामारीचं षटक आणि त्यातल्या त्यात अमरनं चौकार षटकार दाखवलाय. त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. हा फुल टॉस खराब बॉल होता. कॅचची संधी आहे. खेळाडू आहे डीप मध्ये आणि चांगला झेल टिपला जातो. या डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये विकेट मिळते. अमर खरं तर ही चांगली रणनीती होती. मी तर म्हणे दुंद्री टीमची नाव अमर आहे लवेश. त्यामुळं नॉटआउट जास्त वेळा राहतो परंतु इथे त्याला राहता आलं नाही. तो बाद झालाय. धावा धावपालिकावरती 44 कुणाल आलाय 6व्या क्रमांकावरती. 4 गडी बाद झालेत 44 धावा बनवता बनवता. परंतु आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये आता इथे एखाद दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करावंच लागेल. कुणाल कुणाल पाटील एक कुणाल दवणे ज्यानं पनवेल प्रीमियर लीग दणाणून सोडलं गेलं. अगदी सुपर 8चा तो सामना आम्ही पाहिला होता. बॉस फायटर ओले बनाम रॉयल कलंबोली. अडचणीमध्ये असताना जे धावलेले कुणाल दवणेने ते 4 बॉल 4 षटकार मॅच टर्न केली आणि तिथनं मात्र तो न थांबता रॉयल कलंबोली पनवेल प्रीमियर लीग सीझन 4थ्यामध्ये 3ऱ्यांदा चॅम्पियन राहिली गेली. खरं तर ती जबाबदारी कुणाल दवणेनं स्वीकारली होती. अगदी सामन्याला कलाटणी देणारं ते षटक राहिलं होतं. सुपर 8चा सामना काय क्लास दाखवला होता आणि धुंद्रे गावचं नाव परत एकदा उज्ज्वल केलं होतं या खेळाडूनं. परंतु इथे कुणाल पाटील आणि या बॉलवरती होता ज्ञानेश्वर. बॉल अगदी लॉंग लेगला डीप मध्ये पोहोचलाय परंतु तिथे तिसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 3 धावा पूर्ण झाल्यानंतर चौथीचा प्रयत्न 4 धावाही होतात. अगदी तो चौकार गेला असता तर चांगलंच होतं परंतु इथे 4 धावा धावून पूर्ण आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये अशी फिल्डिंग आणि अशी बॅटिंग बघायलाही मजा असते. 4च्या मदतीनं 49 धावा पूर्ण होता धावपालिकावरती. आता शेवटचा बॉल आहे.
पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. 49 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. आत्ता टार्गेट सेट करणारा बॉल, स्ट्रायकर इनला, फलंदाज ज्ञानेश्वर. लोअर फुल टस होता, खेळाडू आहे तिकडे, मात्र झेल ड्रॉप होत आहे. प्रयत्न चांगला होता, बॉलला अडवलं गेले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न हा ना, आणि शेवट इथे विकेट नाहीये. 2च धावा मिळतात. धावफलकावरती 51. शेवटच्या बॉलवरती दुंद्रे टीमनं सांघिक कोट्याचं अर्धशतक पूर्ण करत असताना 51 धावा धावफलकावरती लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि 52 धाव्यांचं लक्ष दिले गेले, ते म्हणजे शिवाजीनगर संघापुढे. पहिलं सत्र समाप्त झालंय. 51 धावा बनल्या गेल्या. तिरंगा 11 दुंद्रे टीमने बॅटिंग करत असतात टॉस जिंकल्यानंतर. आणि शेवटच्या, आता खरं तर द्वितीय सत्रामध्ये शिवाजीनगर टीमला 52 धावा बनवायच्या. धावा बनणार की थांबवल्या जातील हे मात्र आपण द्वितीय सत्रामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया शेरो शायरीचा बादशाह अर्थात आमचे बाबूशाह यांचा आवाज तुम्हाला मायक्रोफोनवरती ऐकायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच पलसपी आणि वाजे दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. आज मेगा फायनल डे असल्या कारणाने आपण उशीर करू नका. आपण एक आपला प्रतिनिधी किंवा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नेक्स्ट मॅच वाजे विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट पलसपे या दोन टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण त्वरित कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चलिए टारगेट की बात करेंगे 52 का टारगेट से यहाँ पर, लेकिन देखते हैं टारगेट से कितना आसान बनता है और कितना कठिन बनता है. चौबीस गेंद 52 की जरूरत है यहाँ पर से, और जहाँ पर देखिए बल्लेबाजी में नजर घुमाएंगे प्रसन्न पांडे. देखिए बात करेंगे क्या शुरुआत अच्छा दी उनके साथ किशोर
सिनारी, लेकिन उसके बाद है आखिरी में आकर जो अमर 10 रन खेले। चलिए हमारे रत्नाकर दादा देखिए बात करेंगे। नामकिन कंपनी देखिए, टेक्नो कंपनी, इससे पहले भी मिले थे मैदान में दादा। चलिए 12 खिलाड़ी, शिवाजी नगर टीम के 12 खिलाड़ी। भाई आपका 10वां नंबर का खिलाड़ी भी आ सकता है। कोई भी एक जन आपको यहाँ पर बल्लेबाजी के लिए भेजना होगा, क्योंकि लगातार रिप्लेस होते रहेंगे बैटर्स। फील्डिंग के दौरान कैसा है, 4 गेंदबाज की आपको नाम बताना था। यहाँ पर जितने भी बैटर जाएंगे सभी का नाम। ओके, धन्यवाद है। भाग कर आए देखिए यहाँ पर व्हाइट कैच आपा। नहीं बाबा माफी चाहेंगे। राहुल सर लगता है नींद छूटा नहीं। चलिए बात करेंगे व्हाइट हियर करके यहाँ पर से, व्हाइट हियर करके व्हाइट क्या इच्छा बात देखिए यहाँ पर से। लेकिन व्हाइट हियर कर देखिए बहुत बढ़िया। प्रसन्न पाटिल इस चीज के लिए पहचाने जाते हैं। अपील और उंगली उठी भाई। और अब बैटर देखिए बता रहे हैं कि बल्ला छुआ है, लेकिन इससे हम पाटिल सर देखिए बात करेंगे हल्दी शादी, और अभी इस वक्त देखिए बात करेंगे सकरपुड़ा। रस्म देखिए जारी हो चुका है। जय श्री जी की तरफ चलते हैं, यहाँ पर मजा आएगा खूब इस मुकाबले में। क्या बात है डीजे देखिए जयेश है एकदम मूड में। देखिए जयेश की बात करेंगे। प्रसन्न पाटिल बढ़िया गेंदबाज देखिए, मैंने आज स्पेल में देखना चाहता था, लेकिन शायद फॉर्म नहीं भरे प्रसन्न। बहुत सारे खिलाड़ी देखिए सिलेक्टर हुए, चॉइस किए गए, और बहुत सारे देखिए आईपीएल में ये भी जिक्र चर्चा कल काफी चलता हुआ। लगातार देखिए ऑफ स्टंप लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए प्रसन्न पाटिल से। और तिरंगा धुंधली टीम देखिए बात करेंगे। धुंधली विभाग से बड़ा अच्छे स्थानीय टीचे हम देखते हैं। नितिन शायद मुझे लगता है नेरे पे होंगे। इस बार देखिए शॉर्ट स्क्वायर लेग पर मौका बना भाई। विकेट प्रसन्न पाटिल के विकेट टेकर गेंदबाज है। तालुका हाफ ओपन लीजिए, लेग लीजिए। ग्रामीण में देखिए बड़े खिलाड़ी, बड़े नाम पर इनकी पहचान बनी है, और इस वक्त देखिए दूसरा विकेट हासिल करते हुए। चलिए तन्मय ठाकुर से और उनके साथ देखिए बात करेंगे। दीक्षित ठाकुर देखिए दोनों भाई की जोड़ी मैदान पर है। अब देखते हैं प्रसन्न पाटिल कितने बड़े कातिल बनेंगे। चलिए अगला मैच है, दोनों कप्तान टॉस के लिए जुड़ना पड़ेगा। खास करके देखिए बात करेंगे अजित मुंगाजी देखिए ओली टीम में। माफी चाहेंगे, पलेश पे मोरिया पलेश पे टीम में शायद थे, लेकिन देखते हैं उनके टीम के साथ है।
चलिए उसके साथ साथ है वाचे बनाम पलस्पे के बीच मुकाबला यहाँ पर और पलस्पे टीम देखिए यहाँ पर उपस्थित है। दिखाएं यहाँ पर से दादा देखिए हमारे यहाँ पर से टेक्नो कंपनी से लेकर टेनिस क्रिकेट में एसीसी पलस्पे टीम देखिए बात करेंगे यहाँ पर जो बी टीम लगभग मान लीजिए आपको दिखेंगे उनके साथ है वाचे टीम है। चलिए वाचे टीम के कप्तान से नए बल्लेबाज देखिए दैवत पाटिल लेकिन थोड़ा सा निराश करते हुए यहाँ पर लगातार विकेट की झड़ी। दोपहर का समय है और जहां पर 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। किंग केतन खड़ो देखिए बात करेंगे कैप्टन कुल से राम पाटिल सर इस वक्त अंपायरिंग के काम निभाते हुए बहुत बढ़िया देखिए जवाबदारी दोपहर का समय है। दोनों अंपायर को यहाँ पर दोपहर के लंच के लिए रवाना हुए। हवा में गेंद था और जहां पर देखिए कैच भी बड़ा अच्छा लिया गया। राम सर क्या इशारा करें वाजे टीम टॉच के लिए। चलिए पलेश्वर टीम के कप्तान यहाँ पर उपस्थित है। वाजे टीम के कप्तान चलिए आइए तो यहाँ पर आइए टॉच बॉक्स के लिए। ऐसे पलेश्वर टीम देखिए यहाँ पर राम सर मैदान के अंदर हैं। चलिए देखिए टॉच कर लीजिए समय है यहाँ पर से यही बता रहा था मंगल मूर्ति वाजे टीम लेकिन से कंफर्म नहीं दे पा रहे थे धुंधले के खिलाड़ी भी। और इसी से देखिए पलेश पे और टॉच के लिए यहाँ पर व्हाइट का जब चलिए जय डीजे जाइए टॉच करके लीजिए। चलिए अजय कड़ू सर जुड़े यहाँ पर अजय दादा। चलिए अभिषेक और अजय दादा कड़ू कोई भी यहाँ पर और अजय दादा के जुड़े यहाँ पर से कॉइन भी मुझे लगता है उनके पास। चलिए यहाँ पर है अभी भी देखिए बात करेंगे 2 ओवर का मुकाबला बचा है। यहाँ पर दोनों कप्तान देखिए यहाँ पर तैनात हैं। रिबॉस खेलने जा रहे हैं यहाँ पर से लेकिन से व्हाइट की मांगे कर रहे हैं। दूसरी तरफ है हाँ दिक्कत देखिए मुश्किल बनते जा रहे हैं। यहाँ पर रननी आ रहे जहाँ पर टारगेट देखिए बड़ा तो इतना नहीं माना जाएगा लेकिन फिर भी छोटा नहीं था। 52 का टारगेट था। अभी कड़ू देखिए टॉस उनके हाथों से क्या जाएगा। नो लुक खेलना चाहते थे लेकिन यहाँ पर चारों खाना चीत होते हुए 2 ओवर कंप्लीट है और 2 ओवर में देखिए केवल से 2 रन यहाँ पर उदासी यहाँ पर बल्लेबाजी दिखाई है। मुझे लगता है बहुत कम अभ्यास कम प्रैक्टिस के साथ क्या मैदान में उतरे हैं या उससे भी अच्छी गेंदबाजी क्योंकि ये टीम देखिए खिताब एमएलए ट्रॉफी बढ़ाने वाले के मैदान के बाद ट्रॉफी जीत कर आए हैं। बैलेंस टीम है कोई बात नहीं। यहाँ पर शायद थोड़ा सा मेहनत करना पड़ा है शिवाजी नगर टीम को। होता है इस सीजन की शुरुआत है काफ़ी क्रिकेट बचा है। अब तीसरा ओवर का देखिए तैयारी सर तक देखिए 33 नंबर टी शर्ट है। ओह गोद में दे दिया भाई यहाँ पर कैच। आउट हुए बल्लेबाज
ओमकार का विकेट है, लेकिन अब टीजे के पास है विकेट। डीजे वाले ये गाना बजा बजा के लोगों को और पिला रहे हैं, जिसका मन भी ना हो परश टोगुल लेता है भाई। चलिए टॉच क्या जा रहे हैं परश, अभी खड़ू छापा इस तो कॉल, कहाँ फेंक दिया भाई कॉइन को। अभी मुझे लगता है आधा खाने से उठ कर आए, आधा काम है अधूरा यहाँ पर से। राम पाटिल से देखिए बात करेंगे सकरपुड़ा से, अभी तुरंत से किंग केतन देखें इनके साथ है। टॉस जीते मंगल मृत्यु वाचे टीम और पहले फील्डिंग चुने यहाँ पर रत्नाकर था, आपको पहले बल्लेबाजी के लिए उतरना होगा। इसी से प्लेस पे टीम है, बड़ा अच्छा लगता हुआ देखिए हमारे ऑफिसर हैं जिनके साथ हमने काम किए, वक्त बिताए। अब देखते हैं, नहीं फिर भी देखिए दादा ऑफ सीजन में 3-4 महीना रहता हूँ। अभी 4 क्लास में था, असाई क्लास में, उससे पहले निफ्ट कॉलेज में था, इससे पहले पीसीएल में था। नहीं बारिश के समय सिर्फ ही, ज़्यादा नहीं, 3 से 4 महीना। उसके बाद राम पाटिल से रहे ना भाई। आज भी देखिए मैदान के अंदर है, शायद कपूर फीका पड़ जाते हैं इनके साथ है। वो प्लेजर उनकी बाइक है और उस समय 21 या 22 साल का उम्र है। आज भी देखिए उतने हिट उतने फिट है। अपील है लेकिन इससे कोई विश्वास नहीं अंपायर के अंदर। बहुत बढ़िया खूबसूरत देखिए माहौल मैदान देखिए, पर पहाड़ी, उसके नीचे देखिए पेड़ है और उसके पेड़ के नीचे देखिए एक छोटी सी नदियां। इसी से प्लेस पे टीम है। बाउंसर कितना बड़ा है, वाइड है, अंपायर ने बता रहे यहाँ पर अतिरिक्त बाउंसर है, लेकिन मैच देखिए बहुत दूर रह चुका है। 5 रन जहां पर देखिए रन नहीं आ रहा है, मानो कि मैच में औपचारिकता बचाए। लवेश देखिए सर, लव फड़ के सर। चलिए अगले मैच में आपको जोड़ना होगा तुरंत से। और ये चलिए स्क्वायर कट देखिए यहाँ पर शायद शुरुआत में आना चाहिए था। रोटी पर घी नाम के साथ जी, ये बाउंड्री आया थोड़ा देर जी, ये थोड़ा जल्दी आना चाहिए था। प्रसन्न फॉर्म भरना चाहिए था आपको, लेकिन प्रसन्न को भी पता है भाई 400 से 450 के आसपास फॉर्म भरना पड़ता है, उसमें 140 या 45 खिलाड़ी, और उसमें भी कुछ ऐसा रहते हैं मेंटर ओनर का भी चॉइस रहता है, बराबर ना प्रसन्न? इसमें शर्माने की क्या बात है, ग्रुप में भी चर्चा हर चीज़ चलती है। नहीं ये रहता है, जो फेवरेट रहते हैं कुछ टीम के कुछ खिलाड़ी, पेकर ओनर है तो फिर निश्चित उससे आपला माणूस, आपला खिलाड़ू, आपला गावाचा पोरा है तो सपोर्ट मिलता है थोड़ा। लेकिन प्रसन्न ओपन की परफॉर्मेंस बहुत बढ़िया था। देखिए 4 रन आता हुआ। नहीं हर क्षेत्र में देखिए बात करेंगे, आपको जॉब में भी देखिए अगर सपोर्ट अच्छी है तो आपको अच्छा नौकरी मिलता है। कमेंट्री में भी कभी कभी प्रश्न ऐसा ही रहता है। बहुत टैलेंट है देखिए, बहुत मेहनत कर रहे हैं आज भी गांव में कमेंटेटर से, लेकिन बड़ा स्टेज हर किसी के लिए आसान नहीं है। कभी पहचान और उसके साथ मेहनत, ये 2 चीज़ें। सिर्फ मेहनत रही तो पहचान से कभी आप पीछे हट जाते हो, और पहचान अच्छी हुई तो मेहनत नहीं रही तो फिर उससे भी पीछे। 2 चीज़ें लेकर चलना पड़ता है। आज देखिए बात करेंगे ना इस टूर्नामेंट में 10 तारीख प्रसन्न देखिए आज का डेट फाइनल डे, लेकिन मैंने खुद सामने से कहा नहीं मुझे रामदादा डेट नहीं जमेगा, लेकिन वापस मैंने कल भिवंडिया जाना था मानकोली योगेश मडवी सर के साथ, उन्होंने कैंसिल किया कि आज के जाने की, फिर मुझे उतने रात में आना, कल सुबह देवी पड़ा और नाइट पर है, उस सर ने आसान नहीं रहेगा। मैंने भी मन बदला और राम दादा और अजय दादा ने डायरेक्ट बोले बाबू साहब तुम्ही या बिंदास है, कॉल करू नका, जरा तुम्हाला
नाही जमेल भिवंडे जायचा, तुम्ही आपला टूर्नामेंटला या. ये यही बात बताए, दिल में पहचान बनाना पड़ता है, दिल में जगह बनाना पड़ता है, तभी ये जो सपोर्ट की मैं बात कर रहा था ना प्रसन्न, ये सपोर्ट मिलता है. हरिश्चंद्र फड़के सर भी देखिए यहाँ पर थॉम्स देते हुए, ये पहचान रहती है. इससे कुछ काम आसान हो जाता है. बड़ा मंच, बड़ा स्टेज, बड़ी नौकरी, सरकारी नौकरी, ये सब इतना आसान नहीं रहता है. पढ़ लिख कर आज भी बहुत नौजवान देखिए संघर्ष कर रहे हैं अच्छे जॉब, अच्छी नौकरी के लिए. इसलिए कहते ना, पहचान बनाओ लोगों से जितना हो सके. दुनिया बहुत बड़ी है. मिडाउन के ऊपर से खेला है, लेकिन यहाँ पर 6 रन देखिए, राम सर रंग में है एकदम से. कल लालचंद गावन सर ने भी बड़ा इंप्रेस किया यहाँ पर. हरिश्चंद्र फड़के सर है, सुनील टांडी सर मैदान के अंदर थोड़ी सी ठुमका लगाए. अजय कड़ू सर देखिए थोड़ी सी चेहरे पे अभी भी उदासी हैं, क्योंकि जिन जिन मेहमानों को आमंत्रण है अभी शाम के पहले जरूर तशरीफ रखेंगे और उनके आने के इंतजार में अपना घर सजाए बैठे हैं. आसान नहीं रहता है हरिश्चंद्र सर जी. देखिए किसी टूर्नामेंट में देखिए लाइव है, कमेंटेटर्स, अंपायर, डोनेशन, बगैर डोनेशन से देखिए बहुत कठिन है, लेकिन बड़ा अच्छा देखिए चिंद्रन कहा जाए तो हमेशा सपोर्ट रहता है. बहुत प्रेम है, क्रेज है गांव के. देखिए यहाँ से जब ये टीम खेलता है ना, अभी तो डे में उतना वक्त नहीं मिलता है, पहला डे में भी पूरा क्राउड भर जाता था. एक मैच जीते ना पूरी गांव. अब नाइट मैचेस में ये होता है. नहीं, बैल का रेस सरियत और उसके बाद है अच्छे क्या हुआ, थोड़ा लोगों को जिम्मेदारी, जवाबदारी बहुत बढ़ गई है. पहले लोग काम काज हर चीज छोड़कर आ जाते थे और यूट्यूब के माध्यम से देखते हैं मैच. ऐसा नहीं, अभी भी देखिए 400, 500, 700, 1000, अगर वहीं 200 अगर आ जाए यहाँ पर जो ऑनलाइन जुड़े हैं, आधे भी आ जाए, 100 लोग भी आ जाए तो भाई ग्राउंड पैक हो सकता है. इसलिए औरतनजर भी देखिए सुविधा दे रहे हैं. हल्का में था खेल यहाँ पर, शॉट में नहीं था दम, रन भी नहीं मिला यहाँ पर, काफी कम है और बड़ी आसानी से मैच को जीता. इतना आसानी से जीता शायद है शिवनगर टीम. कोई बात नहीं, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी चुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना. वक्त जमाना सभी का आता है. देखिए लवेश देखिए सर, दांत में कुछ फंसा हुआ है, मांस का टुकड़ा, और उससे निकाल रहे हैं, तोड़ रहे हैं, फोड़ रहे हैं. शेर मांस ही खाता है. लवेश अच्छी बात है,